नमस्कार. 1 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या यावल शहरात भव्य ऑफर तुमच्या मनात ते आमच्या दुकानात, तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, 2 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री, म्हणजे 2 ड्रेसवर 1 ड्रेस बिलकुल फ्री. तर मग आजच करा आपल्या कपड्यांची शॉपिंग. ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे. आज 1 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला. रुग्णसंख्या वाढून 141. सांगवी खुर्द येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध, कठोर कारवाईची केली मागणी. सांगवी खुर्द येथील लैंगिक अत्याचार पीडित कुटुंबियांची रोहिणीताई खळसे खेवलकर व राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट. आमदार श्रीदादा चौधरी यांच्या पुढाकाराने स्वयंचलित यंत्र स्थलांतराचा फायदा, केळी उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई. सलग 3 दिवस 8 अंशपेक्षा कमी तापमानाची झाली नोंद. पिळोदा बुद्रुक ग्रामपंचायतीने गायरान जमीन दिली भाडे तत्वावर. पंचायत समितीकडे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षांनी केली तक्रार. डॉक्टर कुंदनदादा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे 4थे सत्र डोंगरकठोरा गावात शिबिर उत्साहात संपन्न. यावल शहरातील पक्षीप्रेमी नागरिकांनी वाचवले जखमी घुबडचे प्राण. पक्षी मित्राने केले घुबडवर उपचार. बोराळे ग्रामपंचायतची अटल भूजल योजनेत निवड, नागरिकांची घेतली कार्यशाळा. जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून आलेल्या विनोद कुमार पाटील यांचा नायगाव विकास सोसायटीमध्ये सत्कार. तर हिंगोणा येथे लायन्स क्लब भुसावळतर्फे हुतात्मा दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न. डेनिम शोरूम ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 1 फेब्रुवारी मंगळवार रोजी यावल तालुक्यात सायंकाळपर्यंत कोरोनाचा 1 रुग्ण आढळला. तेव्हा कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढून 141 झाली आहे. आज मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालात तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला आहे. फैजपूर शहरात हा रुग्ण असून 26 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तेव्हा आज आढळलेल्या या 1 रुग्णानंतर तालुक्यातील कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेतील रुग्णसंख्या वाढून 141 झाली आहे. कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेत आजवर आढळलेल्या रुग्णात यावल शहरात 30, फैजपूर शहरात 3, तर ग्रामीण भागात 108. अशा प्रकारे संपूर्ण तालुक्यात 141 कोरोना बाधित रुग्ण कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेत आढळून आले आहे. तेव्हा कोरोना संदर्भातील आपल्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये काही लक्षणे जाणवत असल्यास तातडीने आपण यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये अँटीजेन तपासणी व RT-PCR स्वॅब देऊन कोरोना संदर्भातील तपासणी करून घ्यावी. कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कोरोनापासून कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आता यावलकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. नको ते पेट्रोलचं झंझट. आता बॅटरीवर चालणारी सुंदर, आकर्षक आणि देखणी बाईक यावलकरांसाठी उपलब्ध. योगो बाईक, अश्वमेध ऑटोमोबाईल, भुसावळ रोड, सम्राट मॉलच्या समोर यावल या ठिकाणी उपलब्ध. विशेष म्हणजे
इलेक्ट्रिकल या योगो स्मार्ट बाईकसाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध. तसेच काही मोजक्या ग्राहकांसाठी 5,000 रुपयाचा डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल. तेव्हा त्वरा करा, आजच आपली योगो बाईक बुक करा. येथील तहसील कार्यालयात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीकडून निवेदन देत तालुक्यातील सांगवी खुर्द गावात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. मंगळवारी येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी निवेदन देत सांगवी खुर्द तालुका यावल येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बुधवारी 26 जानेवारी रोजी झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराचा तीव्र निषेध केला. गावातील 3 जणांनी बळजबरीने सामूहिकरित्या या बालिकेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना अतिशय गंभीर असून या गुन्ह्यातील संशयितांना कठोर शासन व्हावे व पीडितास न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन देतेप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष अर्चनाताई संजय कोळी, जिल्हा उपाध्यक्ष आशाताई सोनवणे, जिल्हा सचिव जरीनाताई तळवी, योगिता मेघे, खातूनबाई तळवी, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, तालुका सचिव विजय सावकारेसह आदींची उपस्थिती होती. बालिकेवरील झालेल्या अत्याचार निषेधीस पीडित बालिकेला न्याय देण्यासाठी आराखडीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष मागणी करत आहेत. त्यांना शिक्षणातून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे सर. अशी तुम्ही तक्रारीची विनंती त्यांना पाठवा. हो तुम्ही बोललो हो. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील सांगवी खुर्द येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाला होता. तेव्हा नुकतेच सांगवी खुर्द गावात जाऊन या पीडित कुटुंबियाची भेट जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालिका रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी घेतली व या कुटुंबाला दिलासा दिला. याप्रसंगी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, यावल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, रावेर तालुका कोळी समाज अध्यक्ष बंडूभाऊ कोळी, पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील, संदेश पाटील, भैयाभाऊ सोनवणे, विकास पाटील, सरपंच बाळूभाऊ कोळी, गफूर कोळी, सचिन महाले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रतिभाताई नीळ, लताताई सावकारेसह आदींची उपस्थिती होती. कारण ज्यांना गरज नसते ते आपण करू शकतो आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सहकार्य ठेवा त्यांना. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल.
गेल्या महिन्यात आमदार श्रीदादा चौधरी यांनी स्वयंचलित हवामान यंत्रणा स्थलांतराचा मुद्दा लावून धरत स्वतः पाठपुरावा करीत यंत्र स्थलांतर केले व त्याचा फायदा आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. पूर्वी चुकीच्या ठिकाणी यंत्रणा असल्यामुळे केळी पिकाचं नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मात्र आता यंत्र योग्य ठिकाणी स्थलांतर केल्यानंतर सतत 5 दिवस 8 अंशपेक्षा कमी तापमानाची नोंद झाल्यामुळे तालुक्यातील सर्व 6 मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. केळी उत्पादक पीक विमाधारक शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान यंत्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाई मिळते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट आली होती. मात्र तालुक्यातील महसूल मंडळ निहाय लावण्यात आलेले स्वयंचलित हवामान यंत्र चुकीच्या ठिकाणी लावलेले असल्याने त्यात सदोष नोंदी झाल्या व शेतकरी नुकसान होऊन देखील भरपाईपासून वंचित राहिला. शेती क्षेत्रात नागरी वस्तीपेक्षा कमी तापमान असते आणि हे यंत्र नागरी वस्तीत होते, तेव्हा शेतकऱ्यांनी ह्या यंत्राची स्थलांतरांची मागणी केली होती. तेव्हा आमदार श्रीदादा चौधरी यांनी 11 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात विमा कंपनी हवामान यंत्र कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत आमदार श्रीदादा चौधरी यांनी हवामान यंत्र लावणाऱ्या स्कायमेट या कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलेच खडसावले होते. तेव्हा 12 जानेवारी रोजी कंपनीचे प्रतिनिधी हे तालुक्यात दाखल झाले व त्यांनी स्वयंचलित हवामान यंत्र आपण कुठे स्थलांतर करावे यासाठीची जागेची पाहणी केली आणि 22 जानेवारी 2022 रोजी यंत्रणा स्थलांतर कार्यवाही सुरू झाली. 23 जानेवारीपासून यंत्रणा शेतशिवारात कार्यान्वित झाली. स्कायमेट कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या यंत्रणेची तपासणी देखील झाली होती व आता या यंत्रणा स्थलांतरांचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. सलग 8 अंशपेक्षा कमी तापमानाची 5 दिवस नोंद झाल्यामुळे शेतकरी आता नुकसान भरपाईस पात्र ठरला आहे. एकूणच यंत्रणा स्थलांतरकरिता आमदार श्रीदादा चौधरी हे स्वतः रात्रभर महसूल मंडळात थांबून होते व आगामी काळात 1.5 महिना अजून हिवाळा आहे आणि थंडी वाढल्यास केळी पिकाचे नुकसान होऊ शकते, तेव्हा वेळीच स्थलांतर झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आमदारांची होती आणि त्यांचा तो अंदाज खरा ठरला असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आमदार श्रीदादा चौधरी यांचे देखील यावेळी आभार व्यक्त केले आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील पंचायत समितीत निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी निवेदन दिले. यात तालुक्यातील पिळोदा बुद्रुक ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन ठराव करून विक्री करण्यात आल्याची तक्रार केली आहे. या सर्व व्यवहाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. निळे निशाण या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना मंगळवारी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की पिळोदा बुद्रुक तालुका यावल ग्रामपंचायत मालकी हक्काची गायरान जमीन गट क्रमांक 568 ही बाहेरील सदस्यांना भाडे कराराने दिली आहे. सदरचा हा प्रकार ग्रामसेवक आणि सरपंच यांनी गावकऱ्यांना अंधारात ठेवून खोटा ठराव करून केला आहे. तेव्हा तात्काळ या व्यवहाराची 7 दिवसाच्या आत चौकशी करण्यात येऊन संबंधिताविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी त्यांची मागणी असून तात्काळ कारवाई न केल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक तायडे यांनी दिला आहे. बोला. तुम्ही आता आयएस असल्याकारणामुळे टाकायचं पण तुमचे बेसर अधिकारी पैसे घेऊन चौकशी करताना काही नाही. एक वेळी आपण 1 तारखेला लोकशाही धागावर ठेवून चौकशी केली. तुम्ही आता आयएस असल्याकारणामुळे कोणती कारवाई करता आता मागून पडेल. तालुक्यातील डोंगर कोठरा येथे डॉक्टर कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे चौथे सत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गावात 2 दिवस या सत्रात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 956 लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कार्ड वितरण करण्यात आले. डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे चौथे सत्र डोंगरकठोरा तालुका यावल या गावात होते. रविवार व सोमवार असे 2 दिवस या ठिकाणी शिबिर घेण्यात आले. गावातील पंचवटी मंदिराजवळ निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 956 लाभार्थ्यांनी लाभ घेतला व आपली नोंदणी करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना कार्ड वितरण करण्यात आले. या शिबिराचं शुभारंभ डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लुकमान तळवी, विलास चौधरी, डॉक्टर कुंदन फेगडे, हर्षल पाटील, प्रकाश झोपे, सरपंच नवाज तळवी, उपसरपंच धनराज पाटील, कमलाकर राणे, मनोहर महाजन, दिलीप तायडे, उदय बाऊसकर, यदुनाथ पाटील, लक्ष्मण भिरुळ, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, उमेश कुरकुरे, गणेश जावडे, हेमलता जावडे, राहुल चौहान, किरण सरोदे, जुम्मा तळवी, रवींद्र आढाळे, प्रवीण जावडे, गणेश वाघ, पिंटू राणे, नितीन भिरुळ, जगू राणे, प्रदीप पाटील, अनिल लोहार, निखिल सोनवणे आदींची उपस्थिती होती. या शिबिराच्या आणि अभियानाच्या यशस्वीतेकरिता धीरज बोडे, सागर लोहार, रितेश बारी, मनोज बारी, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, जयवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनवणे आदी परिश्रम घेत आहे. हां चालतं. हॅलो पुढे काय करता शेती काम करता शेती घडी पोई गेला हा पाहिजे इकडे तूच घे ना एक त्या शूटिंग करतोय मी हातात वाडीमध्ये जेवण खाल्लं. यावल तालुक्यातील विविध ग्रामीण भागामध्ये आपल्या जी संस्था आहे किंवा जे आपले जे कार्यकर्ते आहे व आपल्या माध्यमातून ई श्रम कार्ड हे मोफत नोंदणीचे कार्यक्रम आपण सुरू केलेले आहे. त्याच्याबद्दल आपलं काय? 2016 सालापासून केंद्र सरकारने ई श्रम कार्ड ही योजना आणलेली आहे. तर याच्या अंतर्गत जेही असंघटित कामगार आहेत ज्यांचं मासिक उत्पन्न 15,000च्या पेक्षा खाली आहे असे सर्व असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड आहे. आणि हे ई श्रम कार्ड आपल्या आधार कार्डाशी लिंक असेल आणि ज्या ज्या केंद्राच्या योजना असंघटित कामगारांसाठी असतील मग तो असंघटित कामगार कुठलाही असो म्हणजे त्याची कुठे नोंद असो किंवा नसो असे सर्व असंघटित कामगार एका छत्राखाली आणण्याची ही मोदी साहेबांची योजना आहे. आणि त्याला आपण या ठिकाणी प्रतिसाद म्हणून आपण लोकांमध्ये जनजागृती म्हणून हा कॅम्प सुरू केलेला आहे. आपलं उद्दिष्ट तसं 100% आहे, परंतु जर का आपलं 100% उद्दिष्ट गाठलं गेलं नाही तरीसुद्धा लोकांमध्ये ही जनजागृतता व्हावी यासाठी आम्ही मोफत आमच्या मित्रपरिवारातर्फे हे कॅम्प प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी राबवत आहोत. आतापर्यंत जवळजवळ 3-4 कॅम्प आपले झालेले. सौखेडा गावामध्ये झालं, त्यानंतर हरिपुरा, मोराळा आणि सातोत पळवत आणि हे चौथा आपला डोंगरकठोरा या गावामध्ये चौथा आपलं शिबिर आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 1,000-1,200 लाभार्थी आपले
त्या ठिकाणी झालेले आहेत आणि हे जे असंघटित कामगार आहेत यांना याचा फायदा असा की प्रधानमंत्री श्रमयोगी योजना म्हणून आहे, त्यामध्ये 16 रुपयाचा फक्त वार्षिक हप्ता आहे आणि हे 16 रुपये जर आपण त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि ते आपल्या अकाउंटमधून कट झाले तर आपल्या तो श्रमिक ई श्रम कार्ड ज्याच्याकडे असतं त्याचा जर समजा अपघातामध्ये काही त्याला अपंगत्व आलं तर त्याला 2 लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी मिळते. त्यानंतर त्याचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना त्या ठिकाणी 2 लाख रुपये मिळतात. त्यानंतर अपूर्ण अपंगत्व आलं तर त्या ठिकाणी 1 लाख रुपये त्याला अपंगत्व म्हणून त्या ठिकाणी मिळतात. तसंच कुठलंही कर्ज जर एखाद्या ई श्रमिक कार्ड धारकाला जर घ्यायचं असेल तर त्याला ई श्रमिक कार्ड हे कंपल्सरी असणार आहे. समजा गवंडी कामगार असेल, त्याला फावडा टोपलं असं काही त्याला साहित्य घ्यायचं असेल तर त्याला कर्जाची उपलब्धता यामधून होऊ शकते. तर अशा पद्धतीची ही चांगली योजना केंद्र सरकारची आहे, ती आपल्या गावागावापर्यंत, प्रत्येक खेड्यापर्यंत, पाड्यापर्यंत पोहोचावी या उद्दिष्टाने आम्ही आमच्या परिवाराने या ठिकाणी हे ई श्रम सेवा केंद्र सुरू केलेलं आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांना आमचं एकच आव्हान असेल की त्यांनी शहरातील पक्षीमित्र नागरिकांनी जखमी अवस्थेतील एका घुबड पक्ष्याचे प्राण वाचवले. जखमी अवस्थेतील या घुबडबद्दल पक्षीमित्र सह वन विभागास माहिती देण्यात आली, तेव्हा शिताफीने या घुबडला पकडून त्याच्यावर पक्षीमित्राने उपचार करीत घुबडला वन विभागाकडे सोपवले आहे. शहरातील कुंभारवाडा परिसरात सोमवारी रात्री जखमी अवस्थेत एक घुबड नागरिकांना दिसले. या जखमी घुबडवर उपचार व्हावे या उद्देशाने अरुण निकुम सारंग बेहडे यांनी वन विभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांना जखमी घुबड पक्ष्याची माहिती दिली. तसेच शहरातील पशुपक्षमित्र डॉक्टर विवेक अडकमोल यांना देखील माहिती देण्यात आली. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर विवेक अडकमोल तसेच वन कर्मचारी असलम खान, सुपडू कोळी, भोयटे आदी या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी जखमी अवस्थेतील या घुबड पक्षीला शिताफीने पकडले व डॉक्टर विवेक अडकमोल त्यांनी या पक्ष्यावर उपचार केले आणि नंतर त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. पक्षीवर पूर्ण उपचार झाल्यानंतर त्यास जंगलात सोडण्यात येणार आहे. एकूणच शहरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी अवस्थेतील या घुबड पक्ष्याला जीवदान दिले आहे. दुकानासमोर बेड सुपर शॉपच्या समोर तो कुंभारवाडा निघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण यावल शहरातील कुंभारवाडा परिसरामध्ये याची वन्यजीव आहे, घुबड आहे. त्या घुबडीचं कुठे एक रात्रीच्या वेळेस पंख वगैरे काहीतरी अडकून, ताराला लागून, कशाला लागून ते पडली जखमी अवस्थेत. तर यावल शहरातील या कुंभारवाड्यातील या सूज्ञ नागरिकांनी तत्काळ वन विभाग कर्मचाऱ्यांना आणि तसंच एक पशुपक्षी मित्र म्हणून, एक गुरांचा डॉक्टर म्हणून मला लगेचच कळवलं. आता आम्ही या वन्यजीवाला वन विभागाच्या ऑफिसमध्ये नेऊन, नाहीतर दवाखान्यामध्ये नेऊन त्याची ट्रीटमेंट करून पुन्हा ते सुधारल्यानंतर त्यांना जंगलामध्ये सोडणार आहोत. आज या सूज्ञ नागरिकांमुळे हा जो एक जीव आहे, हा वन्यजीव आहे, हा वाचणार आहे. काही अंधश्रद्धेमुळे खूपच कमी प्रमाणामध्ये हा जीव बघायला मिळतो आणि आता दिसतोय. परंतु त्या अंधश्रद्धेचा जो भाग आहे तो वगळता या नागरिकांनी जी आज त्यांना मदत केलेली आहे, मी सर्वांचं या यावल वन विभागाच्या वतीने, माझ्या वतीने सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. तुमचा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही एक प्राणी, एक पक्षी वाचवण्याकरता तुम्ही सर्व लोक या ठिकाणी उभे आहात आणि मदत करत आहात. धन्यवाद. तालुक्यातील बोराळे गावाची अटल भूजल योजनेत निवड करण्यात आली आहे. तेव्हा नुकतेच अटल भूजल सर्वेक्षण विभाग यंत्रणा यांच्या वतीने गावात एक दिवसीय कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वंदना विनोद पाटील होत्या. या शिबिरात अटल भूजल योजनेविषयी भूजल सर्वेक्षण विभाग जळगाव व श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ जळगाव यांचे मास्टर ट्रेनर
दीपक शिंपी, रियाज तडवी, समीर तडवी यांनी नागरिकांना योजनेची माहिती दिली व गावाकरिता या योजनेचा काय फायदा होईल याची देखील माहिती दिली. तसेच प्रोजेक्टरद्वारे चलचित्राच्या माध्यमातून पाणी बचत भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे याची कल्पना नागरिकांना त्यांनी दिली. या शिबिरामध्ये बोराळे उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत, उषाबाई राजपूत, ग्रामसेवक राजू तळवी, आशा वर्कर सुनैना राजपूत, पोलीस पाटील माधुरी राजपूत, मोना राजपूत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास सिंग राजपूत, विमलबाई राजपूत, उषाबाई राजपूत, पूनमसिंग राजपूत, सुरेश राजपूत, मोनाबाई राजपूत, विनोद चौधरी, कुंदासिंह राजपूत, मायाबाई राजपूतसह आदींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पत्रकार विक्की वानखेडे, अमर वानखेडे यांनी परिश्रम घेतले. नुकतेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली. यामध्ये संचालक म्हणून विनोद कुमार पंडित पाटील हे निवडून आले. तेव्हा त्यांच्या या निवडीबद्दल नायगाव या गावात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये नायगाव ग्रामस्थांच्या वतीने विनोद पंडित पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सतीश पंडित पाटील यांची देखील उपस्थिती होती. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार समारंभ पार पडला. नवनियुक्त जिल्हा बँकेचे संचालक विनोद कुमार पाटील यांचा सत्कार रामदास निंबा पाटील, बाळाभाऊ पाटील, नरेंद्र देशमुख, चेतन पाटीलसह नागरिकांनी केला. तालुक्यातील हिंगोणा येथे भुसावळ येथील लायन्स क्लबच्या वतीने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लायन्स क्लबचे रिजन चेअरमन इंद्रपाल सिंग बग्गा, झोन चेअरमन सूरज अग्रवाल हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाची सुरुवात शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. लायन्स क्लबचे अध्यक्ष व सहकारी यांनी राबवलेल्या कोरोना काळातील उपक्रमात यात रक्तदान शिबिर, गोरगरीब गरजूंना स्वेटर, टोपीचे वितरण, कोरोना काळात अन्नधान्याचे किट वितरण अशा उपक्रमाला लक्षात घेऊन लायन्स क्लबचे अध्यक्ष व सदस्य यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमामध्ये भुसावळचे नगरसेवक प्रमोद भाऊ नेमाळे, प्रभाकर पाटील, उमेश पाटील, प्रसन्न पाटील, डॉक्टर DP पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील, मधुकर पाटीलसह लायन्स क्लबचे सर्व सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.